विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये श्रद्धा संपन्न दिवरे परिवारांच्या वतीने आज एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण दिवरे परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना भगवंताच्या परित दिसण्याच्या द्वारा या ठिकाणी आपण संपन्न केली। या निमित्ताने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये दिवरे परिवारांनी अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन केलं आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भिक्खू संघाला भोजनदान देणे, दान पुण्य करणे आपल्या जीवनातील अनंत आणि असीमस पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असते। तशी तारीख चेंज झाली, 1 तारीख अगोदर कोणती होती? 14 तारीख होती, ती तारीख चेंज झाली। आता ही तारीख चेंज होत होते कारण होता राहिली, तर कधी कधी होत राहते। मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ काळ भगवंत असे म्हणतात की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। परिवार अत्यंत धार्मिक आहे, आपण सर्वांना ज्ञात आहे। आणि या वर्षावासाच्या कुशल कर्मामध्ये, या वर्षावासाच्या एक रमणीय अशा वातावरणामध्ये आपण नेहमीच चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा वर्षावासाचा कालावधी असतो। 7 तारखेपर्यंत पौर्णिमा आहे, नंतर वर्षावास संपन्न होणार आहे। 14 तारखेला आपला वर्षावास समारोप सुद्धा आहे। 14 ऑक्टोबर 1956ला बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती विजयादशमीच्या शुभ दिनी। काल विजयादशमीचा दिन मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहामध्ये, आनंदामध्ये, जल्लोषामध्ये संपन्न झाला। 14 ऑक्टोबरला आपण वर्षावास समारोपाचा कार्यक्रम, आपला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम संपन्न करत आहोत। कठीण चिवरदान वर्षातून एकदाच होत असते। आपण असं चिवरदान कधी आणि केव्हाही करू शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचं काही बंधन नसते, परंतु कठीण चिवरदान मात्र वर्षातून आपण एकदाच करत असतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये उपसंपन्न भिक्खू ज्या विहारामध्ये वास्तव्य करत असतात, तर तिथे 3 महिन्यापर्यंत जे काही श्रद्धा संपन्न
उपासक उपासिका धम्म आचरणाच्या दृष्टिकोनातून विहारामध्ये येत असतात. पूजा वंदना परिदेशना बुद्धपूजा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत असतात. तर त्यांच्या त्या कुशलकर्माचा पुण्यकर्माचा एक आनंद उत्सव आणि भिक्खूंना कठीणचे वरदान उत्सव अशा प्रकारचा हा दान उत्सव आपण 14 तारखेला ठेवलेला आहे. तर हे वर्षावासातील एक कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते, चांगलं कर्म असतं. जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा एक चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, त्या कुशल कर्माच्या द्वारा त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते. केव्हा कधी कुठे मनुष्याचं जीवन संपेल हे काही सांगता येत नाही. कारण जीवन बघा क्षणभंगुर आहे, जीवन परिवर्तनशील आहे. मनुष्याच्या मनाची मानसिकता कधी बदलेल हे सांगता येत नाही. कारण मनुष्याचं मन चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. कधी केव्हा कुठे मनुष्याच्या चित्तामध्ये चांगला विचार आणि वाईट विचार उत्पन्न होईल हे आपण काही सांगू शकत नाही. कधी कुठलाही प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतो आणि त्यामुळे जीवनाचा बिलकुल बघा भरोसा नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्याला आपण समजून घेतलं पाहिजे. मानवी जीवन अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे की मनुष्याचा जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे या दुर्लभ जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांना आपलं जीवन आपल्या जीवनाचं महत्त्व कळत नाही आणि त्यामुळे अनेक लोक बघा वेगवेगळ्या मार्गाने, अकुशल मार्गाने, वाईट मार्गाने, पापमय मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर अनंत आणि असीम पुण्यकर्मामुळे कुशल कर्मामुळे हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आणि त्यामुळे मनुष्य जन्म तर आपल्याला प्राप्त झाला, पण मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्य म्हणून आपण चांगले कर्म करणं, कुशल कर्म करणं, पुण्यकर्म करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण सर्वच लोक काही कुशल कर्म करत नाहीत, सर्वच लोक काही पुण्यकर्म करत नाहीत, चांगलं कर्म करत नाहीत, किंवा सर्वच लोक काही धर्माच्या मार्गाने जीवन सुद्धा जगत नाही. आणि त्यामुळे मनुष्य असून सुद्धा मनुष्यासारखं अनेक लोकांना जीवन जगता येत नाही. भगवंत असे म्हणतात की भगवंताचा धम्म मनुष्य आणि मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा हा धम्म आहे. आणि त्यामुळे या धम्माला समजून घेणे, या धम्माला जाणणे आणि धम्माच्या आचरणाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगलं पाहिजे तर तो मनुष्य धम्माचं खूप चांगल्या प्रकारचं आचरण करत असतो, अनुसरण करत असतो. आणि त्यामुळे जो धम्माचं आचरण करतो त्याला सुख लाभत असते. ज्या मनुष्याला सुख लाभते तर तो जीवनात आनंदी असतो, प्रसन्न असतो, सुखी असतो. परंतु ज्या मनुष्याला सुख नसते तर तो मनुष्य आनंदी नसतो, दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जसा एखादा थकलेला मनुष्य आहे, त्या थकलेल्या मनुष्याला योजन फार लांब वाटत असते. एखादा थकलेला मनुष्य आणि त्याला जर कुठे चालायचं आहे तर त्याला असं वाटते की आता हे फारच दूर आहे, ऐक ना, हा पल्ला फार दूर आहे आणि हा दूर पल्ला आपल्याला गाठण्यासाठी फार मेहनत करावी लागेल, फार परिश्रम करावा लागेल, म्हणजे त्याला ते कंटाळा वाटत असते. जे थकलेल्या मनुष्याला चालणं हे कंटाळवाणं वाटत असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. जसं एखाद्या मनुष्याला झोपच येत नाही, एखाद्या कधी कधी मनुष्याला झोप येत नाही, तर झोप न येणाऱ्या मनुष्याला असं वाटतं की रात्र फार मोठी आहे. लोक बोलताना बोलतात ना, हे रात्र फारच मोठी वाटत आहे. वास्तविक पाहता रात्र मोठी असते का? नाही, रात्र तेवढीच असते, जेवढी असते तेवढीच असते. परंतु जो मनुष्य दुःखी आहे, जो मनुष्य कष्टी आहे, बेचैन आहे, तर दुःखी मनुष्याला ती रात्र फार मोठी वाटत असते. भगवंत असे म्हणतात की अगदी तशाच प्रकारे सद्धम्म न जाणणारा मनुष्य, धम्माला न जाणणारा मनुष्य, त्या मनुष्याला असं वाटतं की हे जीवनचक्र फार मोठं आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की फार हे जीवनचक्र मोठं असल्यामुळे मी काय करावं, मी कशा प्रकारचं जीवन जगावं, अशा प्रकारची भावना त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये असते.
भगवंत असे म्हणतात की धम्म जाणणारा मनुष्य नेहमी आनंदी असतो. कधी कधी व्यवहारामध्ये आपण बोलताना म्हणतो बघा की सुखाचे दिवस फार लवकर गेले असं म्हणतो. हे फारच दिवस लवकर गेले. जसं वर्षावासाचा कालावधी लोक असं म्हणतात की फार लवकर गेला. आता जी विहारामध्ये येतात त्यांना लवकर गेला, जी येतच नाहीत विहारात त्यांना काय माहित लवकर गेला का उशिरा गेला, आणि त्यांना काय घेणं देणं आहे, एक त्यांना काय घेणं देणं नाही एक ना. पण जे विहारामध्ये येणारे लोक असतात त्यांना वाटते अरे म्हणजे जे वर्ष असले लवकर गेला होता त्यावेळेसचा. म्हणजे चांगले कर्म करणाऱ्या मनुष्याला सुखाचे दिवस बघा लवकर जात असतात, परंतु दुःखाचे दिवस मात्र लवकर जात नाही. आणि लोक असं म्हणतात की हे जीवन फार दुःखी आहे, फार कष्टी आहे आणि दिवस काही आमचे जात नाही. कारण अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा, पाप कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा नेहमी दुःखी असतो, नेहमी कष्टी असतो, नेहमी बेचैन असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की पहिली गोष्ट तर आपण आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा आहे त्या तृष्णेला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन बघा वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने भरलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मनुष्याच्या जीवनामध्ये रोज आणि रोज उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे थोड्या थोड्या तृष्णेला आमची आई थोडंसं प्रवचन ऐकायला लक्ष एकाग्र झालं की लगेच कोणतरी दिसायला या 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 बसा बसा बसा, ऐक नाही, थोडंसं एक चित्त एकाग्र झालं की लगेच कोणतरी याला या 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 बसा बसा. म्हणजे एक तर त्यांना ऐकू देईन झाले आणि दुसऱ्याला ऐकू देईन झाले, आहे की नाही. पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे, आहे की नाही. पाहुणे आहू नाही हो पाहू नाही हो, आहे की नाही. पाहुण्यांचा आदर सत्कार केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, तरी आपलं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगतो. कधी कधी गोष्टीने जरा धम्म लवकर समजतो. भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा असतात या तृष्णेला आपण नष्ट केलं पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व जे काही विकार आहेत या सर्व विकाराचे 3 मुख्य कारण आहेत. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे आपल्या भाषेमध्ये आसक्ती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मनुष्याला आसक्ती असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे तृष्णा फार मोठी आहे, त्याच भावनेनं दुःख उत्पन्न होईल असं बिलकुलच नाही आहे. म्हणजे तृष्णा अगदी क्षुल्लक जरी असेल, थोडीशी जरी असेल तरी सुद्धा मनुष्याला दुःख होत असते. जसं व्यवहारामध्ये आपण बोलत असतो, म्हणजे काटा दिसण्यासाठी अगदी एकदम छोटासा असतो, परंतु काटा आपल्या पायामध्ये रुतल्यानंतर वेदना आपल्याला होतच असतात. म्हणजे काटा छोटा असो किंवा मोठा असो तो मनुष्याला दुःख देणारा ठरतच असतो. अगदी तशाच प्रकारे तृष्णा छोटी असो की तृष्णा मोठी असो मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारी असते. आणि त्यामुळे छोट्या छोट्या तृष्णेला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःख छोटं असो की मोठं असो मनुष्य बेचैन असतो, कष्टी असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दुःखाचा लवलेश आपण पूर्णपणे आपल्या मनातील नष्ट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपल्या मनातील या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था आपण प्राप्त करू शकत नाही. तर एक वेळचा प्रसंग बघा, श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि नेहमीच भगवंताने मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी उपदेश दिलेले आहे. तर एक वेळचा प्रसंग, एक महाश्रेष्ठी भगवंताच्या काळामध्ये होते. श्रेष्ठी, महाश्रेष्ठी, ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपत्ती होती त्याला श्रेष्ठी असं म्हणायचे. ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपत्ती होती त्याला महाश्रेष्ठी म्हणायचे. आणि अशा प्रकारचा एक महाश्रेष्ठी अत्यंत कंजूस प्रवृत्तीचा असतो. कधी कधी लोकांची मानसिकता तशी असते की सुटत नाही. लोक आपण व्यवहारा म्हणतो की याला काही सुटत नाही असं लोक म्हणतात व्यवहारामध्ये. तर तो अत्यंत कंजूस असतो. म्हणजे स्वतः तर एकदम साध्या प्रकारचं जीवन जगत असतो. तो कधी कुणाला काही देत सुद्धा नाही, कधी दानपुण्य करत नाही, कधी कुणाच्या वरती परोपकार करत नाही.
बरं, दुसऱ्याला देऊ किंवा न देऊ तो भाग तर वेगळाच, परंतु घरच्या लोकांसाठी सुद्धा तो कधीही सरळ हाताने कुठल्याही प्रकारचं कर्म करत नाही. अगदी छोटे छोटे कर्म जरी करायचं असेल तर तो पत्नीला सांगत असतो, आपल्या आईला सांगत असतो की अरे, हे केलं नाही पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. एक ना, कधी कधी मनुष्याचा तो स्वभाव बनलेला असतो आणि अशाच प्रकारचं तो जीवन जगत असे. एवढी मोठी धनसंपत्ती आहे, जसं भगवंत म्हणतात की एखाद्या घनदाट जंगलामध्ये एखादी पाण्याने भरलेली विहीर असावी आणि घनदाट जंगलामध्ये पाण्याने भरलेली जर विहीर असेल तर घनदाट जंगल आहे त्यामुळे तिथे पशुपक्षी सुद्धा सहजासहजी जाणार नाही, मग मनुष्य तर जाणारच नाही. मग अशा प्रकारच्या जंगलामध्ये पाण्याने भरलेली जी विहीर आहे तर त्या पाण्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. अगदी तशाच पद्धतीने संसारामध्ये असंख्य धन जर एखाद्या मनुष्याकडे असेल आणि तो जर स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या आपतेष्टासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी जर खर्च करत नसेल तर त्या धनाचा काही एक उपयोग होत नाही. भगवंत असे म्हणतात की जंगलामध्ये असणाऱ्या विहिरीसारखं ते धन आहे, कारण शेवटी तर सर्व सोडून जावंच लागणार आहे. आपण म्हटलं आणि आपण नाही म्हटलं तरी एक दिवस मात्र सर्व काही सोडून जावं लागतं आपल्याला. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या मनुष्याचं धन ना स्वतःसाठी कामी येते, ना परिवारासाठी कामी येते, ना समाजासाठी कामी येत असते. तर हा व्यक्ती त्यापैकी एक होता आणि धन असून सुद्धा तो खर्च करत नसे. एकदा तो राजाला भेटण्यासाठी दरबारामध्ये जात असतो. तर राजाला भेटून तो दरबारातून बाहेर येतो आणि रस्त्याने चालत असतो. तर रस्त्याने चालता चालता एक भिकारी म्हणजे भीक मागत असतो आणि त्या भिकेच्या बदल्यामध्ये त्याला जो पैसा मिळतो तर त्या पैशाचा एक पोहा नावाचा, मालवा पोहा म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, तर तो मालवा पोहा खरेदी करत असतो आणि तो खातो. हा श्रेष्ठी त्या व्यक्तीला बघत असतो की अरे, हा व्यक्ती मालवा पोहा विकत घेऊन खात आहे. कधी कधी होतं, मनुष्य जर दुसरा काही पदार्थ खात असेल तर आपल्याला सुद्धा इच्छा व्यक्त होत असते. त्याच्या मनामध्ये सहज इच्छा उत्पन्न झाली की आपण सुद्धा मालवा पोहा खाल्ला पाहिजे आणि मग खाल्ला पाहिजे असं विचार करतो आणि खाण्यासाठी त्या दुकानामध्ये, हॉटेलमध्ये म्हणा जातो. तर जातो तो खाण्यासाठी, ऑर्डर देतो आणि मनामध्ये ते विचार येते की अरे, हा तर खूप महाग आहे, एवढा पोहा खूप महाग आहे, असा मनामध्ये त्याचा विचार येतो. या पैशाच्या बदल्यामध्ये इथे तर मला एकच पोहा खायला भेटेल, है की? माझं पोट सुद्धा भरणार नाही. पण एवढ्याच पैशामध्ये मी जर माझ्या घरी पत्नीला सांगितलं तर पत्नी मात्र एकापेक्षा अधिक पोहे बनवेल आणि मला पोटभर सुद्धा खाता येतील आणि माझे पैसे सुद्धा वाचतील. अशा विचारामध्ये तो पोहा खात नाही. येतो वापस. वापस आल्यानंतर तो विचार करतो की पत्नीला सांगावं किंवा नाही सांगावं. विचारामध्ये राहतो. सत्य परिस्थिती आहे भगवंताच्या काळातील. कधी कधी व्यवहारामध्ये पाहताना तुम्हाला असे लोक आजही पाहायला म्हणजे मिळतात बघा. तर त्याला असं वाटतं की पत्नीला सांगावं की न सांगावं. पुन्हा विचार करतो, अरे सांगावं तर उगच खर्च होईल, त्यापेक्षा जाऊ द्या. मनामध्ये तृष्णा, इच्छा आहे खाण्याची, खाल्लं पाहिजे अशी मनामध्ये इच्छा आहे, पण पत्नीला काय तो बोलून दाखवत नाही. मग एक दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातात, पण त्याची इच्छा काही मरत नाही. त्याला असं वाटतं पोहा खाल्ला पाहिजे. मग भोजन करताना पत्नी त्याला भोजन देते, तर भोजनही करत नाही. मग हळूहळू हळूहळू बघा अनेक दिवस जातात आणि त्याच्या शरीरावरती परिणाम होऊ लागतो. कारण तो जेवण करत नसो, तो चिंताग्रस्त असतो. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, पोहा खाण्याची आहे, परंतु तो काही तसं पत्नीला सांगत नाही. का? कारण आपली धनसंपत्ती खर्च होऊ नये म्हणून. पुन्हा पत्नी वारंवार विचारते आणि शेवटी मात्र तो अत्यंत क्रुश होत असतो. शरीर त्याचं हळूहळू म्हणजे कमी होते, क्रुश होते, अशक्त होतो तो. आणि शेवटी पत्नी त्याला वारंवार विचारते की नेमकं तुम्हाला काय झालं? राजा तुम्हाला बोलला का? किंवा तुमचा काय नोकर चाकर तुम्हाला बोलला का? काही तुमचे मुलं तुम्हाला काही बोलले का? नेमकं तुमचं मन कशामध्ये अटकलेलं आहे? नेमकं तुम्हाला काय झालं आहे? तर काय सांगा, काही तृष्णा वगैरे तुमची आहे का? हा, तृष्णा म्हटल्याबरोबर तो म्हणतो, हो माझी एक तृष्णा आहे, माझी एक इच्छा आहे. सांगा मग काय इच्छा आहे? तर तो म्हणतो की मला मालवा पोहा खायचा आहे. मग पत्नी म्हणते, एवढं काय त्याच्यामध्ये? तुम्ही एवढे गरीब थोडे हा म्हणते, तुम्ही तर एवढे महान धनवान हा म्हणते आणि केवळ मालवा पोहा खाण्यासाठी
तुम्ही एवढं मनामध्ये तृष्णा ठेवली म्हणते, मला जर सांगलं असतं तर मी तुम्हाला लगेच बनवून दिलं असतं म्हणते, तुमच्यासाठीच काय साऱ्या गावाला पुरतील एवढे मालवा पोहे मी बनवून खाऊ घाल म्हणते. तो म्हणतो गावाला, गावाला थोडी खाऊ घालायचे आहे म्हणते, पोहा खाण्याची इच्छा कोणाला झाली, मलाच झाली म्हणते, गावाला कशाला खाऊ घालते, तुला उदार म्हणायचे आहे म्हणते, मला माहित आहे म्हणते, तू शांत बस म्हणते. ती म्हणते बरं ठीक आहे, गावाला नाही खाऊ घालत म्हणते, आता तुमची इच्छा झाली म्हणते. कधी कधी असेल बघा, पूर्वीच्या काळामध्ये बघा बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आता आपल्याला सर्व काही भेटते. पूर्वी बघा पुरणाची पोळी कधी भेटायची, पुरणाची पोळी शक्यतो बैल पोळ्याला, आहे की नाही, म्हणजे पुरणाची पोळी ही बैल पोळ्याला भेटायची. सण सण असायचा ना, सण असायचा. मग कितीही गरीब व्यक्ती असेल तर त्या दिवशी मात्र त्याच्याकडे पुरणाची पोळी असायचीच. मग समजून घ्या बैल पोळा येत आहे असं जेव्हा समजत तेव्हा काय व्हायचा, आनंद व्हायचा, अरे आता आपल्याला पुरणाची पोळी खायला मिळणार आहे. म्हणजे मग ते घरी असो किंवा नसो, आहे की ना, इकडून तिकडून काहीतरी करून घरी पुरणाची पोळी बनवल्या जात असे. आता बाबासाहेबांची पुण्यही आहे, रोज पुरणाची पोळी खातो म्हटलं आता खाऊ शकत नाही कारण डायबिटीज आहे. तेव्हा काय डायबिटीज वगैरे काही नव्हती, आहे की ना. आता डायबिटीजचा कार्यक्रम सुरू झाला, म्हणजे जेव्हा खाण्याची वेळ आली तेव्हा डायबिटीज सुरू झाला, जेव्हा नव्हतं तेव्हा मात्र खाण्याची इच्छा होत होती. आणि त्यामुळे बघा कधी कधी पूर्वीच्या काळात तसं असेल, तो मालवा पोहा महत्वाचा पदार्थ असेल तर सणावाराला लोक करत असतील तर मग ती म्हणते ठीक आहे म्हणते, असू द्या म्हणते, गावाला खाऊ घालत नाही, पण आपले जे अपतेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, किमान त्यांच्यासाठी तरी मी आता बनवतच आहे, तर आपल्या नातेवाईकांसाठी मी बनवते म्हणते. तुला नातेवाईकाचं काय घेणं देणं म्हणते, उगं नातेवाईकाला घेऊन चालली म्हणते, काय बनवायचं नाही म्हणते नातेवाईकांसाठी. ते म्हणते बरं ठीक आहे, हरकत नाही, तुमची इच्छा नाही त्यांना खाऊ घालायची तर हरकत नाही, आपल्या परिवारासाठी फक्त मी बनवते म्हणते. आता परिवाराचं घेऊन कशाला बसली म्हणते तू, खायचे कोणाला म्हणते, मला खायचे आहे, मग तू परिवाराचा काय विचार करते म्हणते. बरं ते म्हणते ठीक आहे हरकत नाही, आपल्या दोघांसाठी बनवू, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. मग त्याला असं वाटतं आता हिला जर नाही म्हणलं तर ही काय बनवणार आहे का, तर ठीक आहे म्हणते हरकत नाही, मग आपल्या दोघांसाठी बनवू. 7 माळे 7 माळ्याची बघा त्याची बिल्डिंग असते, 7 माळ्याची. धनवान असतो, श्रीमंत असतो, 80 करोड संपत्ती नगद त्याच्याकडे असते त्या काळामध्ये, म्हणजे एवढा धनवान असतो. नोकर चाकर घरी खूप असतात, तर तो असा विचार करतो की ठीक आहे आता तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी बनवायचे, तर तांदळाचे ते पदार्थ बनवायचा असेल त्या काळामध्ये, तांदळाचा तो पदार्थ उल्लेख आला त्यामध्ये, तर तो म्हणतो ठीक आहे, परंतु चांगल्या उच्च दर्जाच्या तांदळाचे बनवायचे नाही. जे जे कणिक असते ना, कणिक छोटे छोटे तांदूळ, तर त्या छोट्या छोट्या तांदळाचे बनवायचे मध्ये, चांगल्या बघा स्वतःला खायचे आहे तरी सुद्धा चांगल्या प्रतीच्या तांदळाचे तो बनवू नको म्हणते, तर कणिकचे बनव म्हणते. ते म्हणते ठीक आहे, तुमची जशी इच्छा असेल तसं. आणि मग ते सामान काढते, ते त्याला तूप लागत असेल, जे काही मसाले पदार्थ लागत असतील, कणिक लागत असेल ते काढते. तर तो विचार करतो बघ आता इथे जर तू बनवलं तर त्याचा वास येईल, सुगंध येईल, आणि सुगंध आल्यामुळे होऊ शकते नोकर चाकर सुद्धा येतील, शेजारी पाजारी सुद्धा येतील, तर त्यापेक्षा तू असं कर दुसऱ्या माळ्यावर बनव. मग दुसऱ्या माळ्यावर म्हणता म्हणता तिसऱ्या माळ्यावर घेऊन जाते, तिसऱ्या म्हणता चौथ्या, असं करता करता बघा 7व्या माळ्याच्या टेरेसवर, 7व्या माळ्याच्या टेरेसवरती म्हणते आता इथे तू बनव, आता कोणाला काय वास जाणार नाही. आणि खाली जाताना कड्या लावत 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 तो कोणी चाललं नाही पाहिजे असं. अशा पद्धतीने बघा पत्नीला कधी कधी स्वभाव माहीत असते, आणि त्यामुळे पत्नी म्हणते ठीक आहे. इकडे भगवंत दुसऱ्या दिवशीचा प्रसंग, रात्र निघून जाते अशीच हे कार्यक्रम करण्यामध्ये. दुसऱ्या दिवसा प्रसंग भगवंत भिक्खू संघाला म्हणतात की भिक्षूंनो आज आपल्याला भिक्षाटनाला जायचं नाही. भिक्षू म्हणतात का भगवान, आज म्हणतात आपल्याला महामोगल्यान म्हणते मालवा पोहे खाऊ घालणार आहे. तर मग भिक्षू म्हणतात की भगवान असं कसं, तुम्ही थांबा म्हणतात विहारामध्ये, आज महामोगल्यान म्हणते आपल्याला मालवा पोहा खाऊ घालणार आहे. भिक्षू म्हणतात की ठीक आहे भगवान, आता भगवान म्हटल्यानंतर मग काय पाहायचं आहे. महामोगल्यान म्हणतेला भगवंत सांगे महामोगल्यान अशा अशा प्रकारचा मासरे श्रेष्ठी आहे, त्याच्या घरी आज मालवा पोहा बनत आहे, तुझा आणि मालवा पोहे घेऊन ये, आज आम्ही इथेच विहारामध्ये बसून मालवा पोहे खाणार आहोत. तर महामोगल्यान मध्ये म्हणतात की ठीक आहे भगवान,
आणि त्यांच्यामध्ये रिद्धिसिद्धीचं बल असते असं म्हटलं आहे. म्हणजे सारीपुत्र म्हणते प्रज्ञेमध्ये अग्र असतात आणि महामोगलाल म्हणते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र असतात. तर असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, जेव्हा ते पोहे वरच्या छतावरती बनवत असतात तर त्यांच्यामध्ये ते बल असते, तर त्या बलाच्या द्वारा महामोगलाल म्हणते त्या छतावरती असे हवेमध्ये तरंगत असतात. भंतेंना पाहिल्याबरोबर ते म्हणते, मी म्हणूनच तुला म्हणत होतो की तू 7व्या छतावर चल, तरी सुद्धा हे इथे आलेच म्हणते. तर मग त्यांना म्हणते, भंते तुम्ही काही करा, मी तुम्हाला काही पोहा देणार नाही. मग ते वेगवेगळ्या प्रकारची क्रिया करायला सांगते. भंते तशा प्रकारची क्रिया करतात. तुम्ही काही करा म्हणतात, मी तुम्हाला पोहा देणार नाही. भंते म्हणतात, मी पोहा घेतल्याशिवाय जाणार नाही. मग असं बराच वेळापर्यंत चालतं. तर त्याला असं वाटते की जाऊ द्या, आता ही एकदाची कटकट मिटून टाकलेली बरी. कधी कधी होते ना, वर्गणी घ्यायला जातो आपण, लोक म्हणतात ही आली कटकट म्हणतात, 500च्या ऐवजी 100 द्या म्हणतात, जाऊ द्या म्हणतात, आहे की नाही. कधी कधी साहेब घरातूनच म्हणतात, साहेब म्हणण्यापेक्षा साहेबीन लवकर म्हणतात, द्याना म्हणतात थोडंफार, जाऊ द्या ना, उगाच कशाला कटकट केली म्हणतात बिनकामाची. होते असं कधी कधी. मग त्याला सुद्धा वाटतं, म्हणतात ठीक आहे, तर तू असं कर म्हणते, पोहा छोटासा बनव म्हणते. पहिला पोहा बनवला देऊ नको म्हणते, तो थोडा छोटासा दे म्हणते आणि ते नवीन बनव म्हणते. मग ते थोडंसं घेते, साहित्य टाकते, तर ते पहिल्यापेक्षा मोठं होते. ती म्हणते, तो म्हणतो नाही तू मुद्दाम मोठं घेतलं. ती म्हणते नाही बघा तुमच्या समोरच मी छोटंसं घेतलं. पुन्हा छोटं टाकलं की ते त्याच्यापेक्षा मोठं होते. म्हणजे जसं असं छोटं छोटं घेतलं तसं तसं ते मोठं होते, कारण ते भंतेचं बल असते, बलाचा तो प्रभाव असतो. आणि त्यामुळे तो म्हणतो आता जाऊ दे, आता हे मोठे बलेले बाजूला ठेव म्हणते, हे छोटे भंते ना पोहे देऊन टाक म्हणते. आणि एक पोहा काढायला घेतलं का असं म्हटलं की ते पोहे एकमेकाला चिपकतात, एक काढायला निघतच नाही, ते सर्वच्या सर्वच येत असतात. मग तो विचार करतो की अरे असं कसं होत आहे. आणि भंते त्याला तिथे उपदेश करतात. उपदेश केल्यानंतर बघा त्याचं मत थोडं परिवर्तित होते. त्याला असं वाटतं की जाऊ दे, आता भंतेला आपण जेवून देऊ. तर तो म्हणतो की भंते इथेच बसून तुम्ही खा. ते म्हणतात मी इथे बसून खाणार नाही, आज भगवंत पोहे खाणार आहे. तर मग ते म्हणते, भंते हे तर एकदम कमी पोहे आहे, एवढे भगवंताला भिक्खू संघाला कसे पुरतील. तर ते म्हणतात की तुम्ही फक्त चला, तुमची इच्छा असेल तर हे सर्व काही पुरेल. आणि असं म्हटलं आहे, भगवंत साहित्यामध्ये उल्लेख असा आहे, ते रिद्धी बल त्यांच्यामध्ये असतं. तर ते बलाच्या द्वारा ते सर्वच्या सर्व पोह्यासह त्यांना ते श्रावस्तीमध्ये विहारामध्ये घेऊन जातात असं म्हटलं आहे. आणि तिथे भिक्खू संघाला 500 भिक्खू भगवंताच्या सोबत असतात. 500 भिक्षूंना ते पोहे खाऊ घातले जातात. हा स्वतः सुद्धा पोटभर खातो, पत्नी सुद्धा खाते, येणारे जाणारे सुद्धा खातात. आणि असं म्हटलंय की ते पोहे काही संपत नाही. ते भगवंताचं बल असते, रिद्धिसिद्धीचं बल असते. आणि त्या बलाच्या द्वारा बघा भगवंत मग त्याला उपदेश करतात. दानाबद्दल भगवंत उपदेश करतात, शीलाबद्दल उपदेश करतात की दान मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे, शील पालन मनुष्य जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे. आणि असा उपदेश केल्यामुळे बघा त्याचं मन हळूहळू परिवर्तित होत असते. बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्याच्या मनामध्ये तृष्णा जी, म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. आणि त्या श्रद्धेच्या द्वारा तो तेव्हापासून बुद्ध धम्म संघाला शरण जातो आणि आपली संपूर्ण संपत्ती भिक्खू संघाच्या सेवेमध्ये तो घालवत असतो. म्हणजे भगवंताने आपल्या बलाने, म्हणजे अशा प्रकारचे काही लोक, तृष्णा फार छोटी असते, अगदी खाण्याची तृष्णा असते. म्हणजे एका छोट्या तृष्णेमुळे सुद्धा मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे जो लोभ आहे मनुष्याचा, तर त्या लोभाला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, लोभाला आपण नाहीसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या चित्तातील लोभ आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत बघा आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था काही प्राप्त होऊ शकत नाही. आजही लोक बघा, अनेक लोक संसारामध्ये आजही अशा प्रकारचं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप काही असतं, परंतु जीवनशैली मात्र अत्यंत साधी, सिंपल असते. कधी कधी मनुष्याची, कधी कधी मनुष्याकडे काही नसते, परंतु जीवनशैली अत्यंत चांगल्या प्रकारची असते. आपल्या कर्मबलाचा तो परिणाम असतो. कर्म मनुष्याचे जशा प्रकारचे असतात तशा प्रकारचं मनुष्याचं जीवन बघा असते. आणि त्यामुळे नेहमी आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे. कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगता येत नाही. मनुष्याने समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतुष्टी परमं धनं, ऐक ना, भगवंत असे म्हणतात की समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. समाधानी राहिलं पाहिजे. आपण जसं आहे, जेवढा आहे तेवढ्यामध्ये आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु मनुष्याचा स्वभाव असमाधानी असतो.
कितीही जरी मनुष्याकडे असेल तर मनुष्य मात्र असमाधानपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. भगवंत असे म्हणतात की स्वतःसाठी फार कमी लागतं. जीवन जगण्यासाठी मनुष्याला एक वस्त्र लागते, झोपण्यासाठी मनुष्याला एक बेड लागते, ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं यासाठी मनुष्याला एक खोली लागते. केवळ एवढंच मनुष्याच्या उपजीविका असतात. परंतु मनुष्य आपल्या तृष्णेच्या द्वारा, आपल्या लोभाच्या द्वारा, आपल्या आसक्तीच्या द्वारा या संसारामध्ये असंख्य धनाचा संग्रह संचित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कंजूस प्रवृत्तीचे मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दान पुण्य करत नाहीत, शील पालन करत नाहीत आणि त्यामुळे जीवनामध्ये बघा अनंत आणि असीम ते दुःखाला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी मिळालेली जी संधी आपल्याला असतं तर या संधीच्या द्वारा आपण नेहमी चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. कारण कधी केव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही. बघा आता तर रात्रीचा प्रसंग आहे की नाही, तो मुलगा, तरुण मुलगा बघा, अविवाहित मुलगा आहे की नाही, मनाची मानसिकता बदलली आणि मनाची मानसिकता बदलल्यामुळे चुकीचा निर्णय घेतला आणि चुकीचा निर्णय घेतल्यामुळे जीवन संपवलं बघा. कारण मनुष्याच्या मनाची मानसिकता कधी बदलेल, कधी मनुष्याच्या मनाची मानसिकता चेंज होईल, मनुष्याचं मन कधी चांगला विचार करेल आणि कधी वाईट विचार करेल हे कधीही आपण सांगू शकत नाही. कारण मनुष्याचं मन फार चंचल आहे, फार दुर्दम्य आहे, फार कठीण आहे आणि त्यामुळे आपल्या मनाला चांगल्या मार्गामध्ये आपण गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म मार्गामध्ये आपण गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म चिंतनामध्ये आपण स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःला म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव आहे तर तो अंतर्मुख न राहता बहिर्मुख बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये तर अनेक प्रसंग येतात, सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग येत असतात. परंतु जो मनुष्य आपल्या दुःखाला हलकं करत असतो, आपल्या दुःखाला दुसऱ्यांना सांगत असतो, आपल्या मनातील भाव दुसऱ्याला सांगत असतो, तर त्या मनुष्याचं दुःख बघा कमी होत असते. परंतु कधी कधी मनुष्याचा स्वभाव म्हणजे मनामध्ये तो घुटमळत असतो आणि घुटमळत असल्यामुळे कधी कधी मनुष्य चुकीचा निर्णय सुद्धा घेत असतो आणि त्यामुळे आपण अंतर्मुख न राहता बहिर्मुखी राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण संवाद साधला पाहिजे, आपल्या माता पित्यांसोबत संवाद साधला पाहिजे, आपल्या मित्रांसोबत आपण संवाद साधला पाहिजे. आपलं ज्याच्यासोबत चांगलं पडतं त्याच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संवादामधून मनुष्याच्या जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे या दुःखाला आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि धम्मासारखा कल्याण मित्र या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही. भगवंतासारखा कल्याण मित्र, भिक्खू संघासारखा कल्याण मित्र, धम्मासारखा कल्याण मित्र या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही. आणि त्यामुळे धम्माला आपला कल्याण मित्र समजलं पाहिजे. धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांना आपला कल्याण मित्र आपण समजलं पाहिजे. बाबासाहेबांना आपण वाचन केलं पाहिजे, त्यांचं चिंतन मनन केलं पाहिजे, त्यांच्या जीवन चरित्राबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे. किती संघर्षमय जीवन बाबासाहेबांचं होतं. एवढ्या संघर्षमय जीवनामधून बाबासाहेब घडले, बाबासाहेब घटनेचे शिल्पकार ठरले आणि एवढे महान व्यक्तिमत्व त्याने स्वतःचं निर्माण केलं. आणि त्यामुळे सातत्याने बघा आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःच्या जीवनाला समजून घ्यावं. स्वतःच्या जीवनाला आपण खूप चांगल्या प्रकारच्या कुशल कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी देवरे परिवाराने अत्यंत सम्यक श्रद्धेने अत्यंत स्वादिष्ट रुचकर भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने देवरे परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.